शंकरराव अजून हट्टे वेळ होती. धारदार नाकाचे, काय झालं रे, पांढऱ्या शंकररावांनी मिशा असलेले हिरवा मुपलं शंकररावांना गावात विचारला. मोठं घर होतं, महादेव काका भेटली होती. तेवढ्या दुधाचं त्यांच्याच वयाची बाई शिरप्या आला. मनाशी नवल पुढे शहरात दूध पोचवून असेल ही बाई आला होता. तर तो एका खुर्चीवर बसला. ही माझी बाई, ए दाद्या, सुनंदा, चहा घे रे. काय स्पेशल? डोकं जागेवर दिली. हाय का तुझं येडे? या मंडळीकडे शंकरराव म्हणाले. वळून म्हणाला, अहो काका, खरं काळोईची शपथ. त्यावर एकच गलका झाला. म्हणजे महादेवने पुन्हा लगीन केलं तर? पर आपल्याला सांगितलं नाही. शंकरराव म्हणाले, अन सांगणार कसं? हे काय पहिलं लगीन हाय होय? आपल्याला अवतान पाठवायला आणि गावात तोंड दाखवायला जागा राहिली असती का त्या शहाण्याला? दुसरा एक जण म्हणाला. मग त्याने नाकात तपकीर कोंबली आणि तो सटासट शिंकत सुटला. शंकरराव थोड्या वेळाने उठून बाजूला गेले. जरी आता संपर्क खूप कमी असला तरी महादेव त्यांचा बालपणीचा खास मित्र. त्यांच्याकडे साधा मोबाईल होता. त्यांनी महादेवाला फोन लावला. कार ऐकलं ते खरं आहे का? शंकर्या, खरं आहे. पलीकडून महादेवराव म्हणाले, कसं काय रे गड्या हा कार्यक्रम? अरे रिटायर झालो, ही गेली, त्यात मुलगा वेगळा राहतो, घरात मी एकटाच, करायचं काय? वेळ जात नाही, सोबत कोणी नाही, दुखलं खुपलं बघायला कोणी नाही. मग एका मित्राने मला हे सुचवलं. असे बरेच जण आहेत रे पुण्यात. हे नवलच म्हणायचं की. बरं आहे गड्या तुझं, शंकरराव म्हणाले. शंकर्या, ज्याचे भोग त्याला माहिती, महादेव काका म्हणाले. हां, ते बी खरं आहे म्हणा. अन मग बाकी गंमत? शंकररावांनी डोळा मिचकावत विचारलं. बाकीचे लोक गेले तसे शंकरराव एकटेच चालत निघाले. नेहमीचा सरळ रस्ता सोडून नदीच्या काठाने. विचारात हरवून. कसं केलं असेल महादेवने दुसरं लग्न? कसा राहत असेल तो आता? बायकोशी प्रेमाने वागत असेल की आत्ताही तिच्याशी अनबन होत असेल? घरात दोघंच चायला मजा असेल चालायची. आपलं तर नवीन लग्न झालं तेव्हा बी आपल्याला असा एकांत कधी मिळाला नाही. त्यात पोरं बी झाली पटापटा. त्यांनाही वाटलं आपणही लग्न करावं, दुसरं लग्न. त्यांच्या डोळ्यापुढे बायकोचा वत्सलेचा चेहरा आला. तिला जाऊनही 2 वर्ष झाली होती. काय चूक काय बरोबर हे त्यांना ठरवता येईना. त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती. रात्री जेवायला सगळे बसले होते. शंकरराव, मोठा मुलगा, धाकटा मुलगा, 3 नातवंडे, 2 सुना वाढत होत्या. मोठ्या मुलाने रामने विषय काढला. आप्पा, ऐकलं ते खरं आहे का? हां खरं आहे. बया, या वयात लग्न? म्हातार चाळ लागला का? मोठी सून म्हणाली. लहान पोरं बावचळून बघायला लागले. जये, मग ते पुण्यांदा हनीमूनला गेले असत्यान का? दुसरी सून म्हणाली. ती जाडुली जरा आगाऊच होती. दोघी फिदी हसायला लागल्या. रामने त्यांना दापलं. मग हसू नको का? मोठी म्हणाली. त्यावर राम म्हणाला, हं, ही हसण्यासारखीच गोष्ट आहे. काकांनी असं नव्हतं करायला पाहिजे. उतार वयात कुठं बाशिंग बांधलं काकांनी कोणा ठाऊ. मुलं आणि सुना सगळंच काम पाहत असल्याने शंकररावांना भरपूर वेळ असायचा. रिकामं मन. ते आता सतत दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागले होते. तो विचार केला की त्यांच्या डोळ्यापुढे मालन यायची आणि त्यांना अपराधीही वाटायचं. लग्नाचा मालनचा विचार मनात आला म्हणून मालन गोरी गोमटी, वयाने शंकररावांपेक्षा बरीच कमी, विधवा असली तरी तरतरीत. तिच्या नवऱ्याचं आणि शंकररावाचं वाकडं होतं. ती एकटीच होती. तिला मूलबाळही नव्हतं. त्यांचं मन सतत तिचा विचार करू लागलं. पण अजून ते कोणालाही गोष्ट बोलले नव्हते. भर दुपारची वेळ. शंकरराव पाराखाली बसले होते. लोक जमलेले होते. तावातावाने चर्चा चालू होती. शिरप्या गावातल्या संगीला घेऊन पळून गेला होता. त्याने आळंदीला जाऊन लग्न केलं होतं. संगीचा पेताड बाप म्हणाला, गावात येऊ तर दे, जीवच घेतो दोघांचा. त्यावर गावकऱ्यांची उलटसुलट चर्चा.
जेवण झालं. शंकरराव लवंडले. त्यांचा डोळा लागला. त्यांना स्वप्न पडलं. ते मालनच्या घरी गेले. का हो, आज इकडं कुठं? मालनने विचारलं. एक विचारू का? काय ते? माझ्याशी लगीन करशील का? काय याडबीड लागले का? जरा विचार कर. तू एकटीच, मीही तसा एकटाच. बायको गेली, पोरं बाळं त्यांच्या व्यापात. नाही जमायचं. काहीतरीच काय बया? मालन ठामपणे म्हणाली. ते निघाले, पण त्यांच्या डोक्यात तिचाच विचार होता. 2 दिवसांनी परत ते तिच्या घरी गेले. त्यांनी तिला विचारलं. तिने विचार केला होता. तिचं मन बदललं होतं. मालन, मी करीन लग्न. चालन मला, मी करीन लग्न. पर हे सारं जमायचं कसं? ती काळजीने म्हणाली. ते मी बघतो, तू नको काळजी करू. घरी पडवीत बसलेले असताना त्यांनी विषय काढला. राम म्हणाला, आप्पा, हे काय लावलंय? गावात तोंड दाखवायला जागा नाही राहणार. धाकटा म्हणाला, त्यांचं अन आपलं जन्माचं वाकडं. अन त्या बाईला तुम्ही घरी आणणार होय? जमायचं नाही म्हणजे नाही. थोरली म्हणाली, तुम्हाला काय कमी केलंय आम्ही हो, की बायकोची गरज पडायला लागली? आगाऊ धाकटी म्हणाली, अन एक सासूरवास काढला, आता पुन्हा नवा सासूरवास होय आम्हाला. शंकरराव विचारात पडले. त्यांना यावर कसा मार्ग काढावा कळेना. शेवटी शंकररावांनी काही एक विचार केला. त्यांच्या डोळ्यासमोर शिरप्या आला. बास ठरलं तर. त्यांनी मालनला पळवून नेलं आळंदीला. तिथे जाऊन त्यांनी मालनशी रीतसर लग्न लावलं. दोघे संध्याकाळपर्यंत गावात आले. गावात वडापची जीप थांबली. ते उतरले आणि समोर गावकरी मंडळी उभी. मालनचा दांडगट दीर हातात काठी घेऊन उभा होता. बरोबर त्याची भाऊकीतली मंडळी. मारा साल्यांना, तो ओरडला. गावकरी पुढे सरसावले. त्यांचा एकूण अवतार पाहून शंकरराव आणि मालन दोघे घाबरले. स्वप्न मोडलं. शंकरराव एकदम दचकून जागे झाले. चहा पिऊन ते घरातून बाहेर पडले. संध्याकाळ झाली होती. ते उगा पाराकडे चालू लागले. त्यांच्या डोक्यात ते आळंदीच्या लग्नाचं बसलं होतं, पण तरीही त्यांचे विचार तळ्यात मळ्यातच होत होते. त्यांना माहीत होतं हे एवढं सोपं नाही. श्रीपाद मास्तर देवळात चालला होता, कीर्तनाला. नमस्कार काका, चला कीर्तनाला. तुम्ही देवळात येता, पण कीर्तनाला काही येत नाही. शंकरराव काही बोलले नाहीत. ते मास्तरांबरोबर चालू लागले. त्यांच्या पायात जाडजूड कोल्हापुरी वाहन होती, तपकिरी रंगाची, चांगली करकर वाजणारी. चपलेचा एक खिळा थोडा बाहेर येऊन त्यांच्या पायाला टोचत होता. जणू त्यांचा दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांच्या मनाला टोचत होता. ते तसेच पाय ओढत चालले होते. मास्तरही 50शीला आलेला, एकदम नेक माणूस. शहरात शिकून नोकरी करून पुन्हा गावी परतलेला. गावच्या मातीच्या ओढीने तो एक प्रगतशील शेतकरी होता आणि गावातल्या पोरांना तो विनामूल्य शिकवायचा. त्यांचा क्लास घ्यायचा, त्यांच्या अडीअडचणी सोडवायचा. गावात त्याच्या शब्दाला, विचारांना मान होता. मास्तर, एक विचारू का? महादेवचं कळलं का? शंकररावांनी विचारलं. हां, आलं कानावर. ठीक आहे. ठीक कसं काय हो मास्तर? अहो, ते शहरी जीवन, त्यांचं आयुष्य वेगळं. सध्या शहरात एकत्र कुटुंब पद्धती नाही. महादेव काका आता गाव सोडून शहरातच गेले. त्यांची गावाशी नाळ तुटली. ते व्यवस्थित सेटल झाले, नोकरी केली, पण आता ते निवृत्त आहेत. काकू गेल्या, त्यात मुलगा वेगळा राहतो. काय करणार बिचारे? एकटा माणूस. त्यांनी योग्यच केलं. योग्य कसं काय? मग गावातही असं होऊ शकतं का? नाही, गावात हे होऊ शकत नाही. समाज ते मान्य करणार नाही. आणि गावात काय हो म्हणलं तर करायला बरीच कामं आहेत. छोटी मोठी शेतीची. वेळ घालवायला माणसं असतात आजूबाजूला. अडीअडचणीला धावून येतात. शहरात माणसं एकटी पडलेली असतात हो. एखादा एकटा माणूस घरात मरून जरी पडला तरी शेजारच्यांना 4-4 दिवस पत्ता लागत नाही. यावर शंकररावांनी डोळेच विस्फारले. आणि आता बाकी काय बोलायचं? उतार वयात जवळ जायचाही काही प्रश्न नाही. मास्तर बोलत होता. देऊळ जवळ आलं होतं.
हे काय देऊळ आलंच. बघा ना, आपण इथे देवळात मस्त भजन म्हणतो, छान वेळ जातो, मोकळी हवा, निसर्ग आणि देवाचा सहवास. आपल्याला आणखी काय हवं? गांधीजींनी सांगितलं होतं, खेड्याकडे चला. हे सगळं पाहिल्यावर वाटतं त्याचीच आज गरज आहे. जग जवळ आलंय, पण माणूस एकमेकांपासून लांब चाललाय. शंकररावांचा चेहरा आता उजळला. त्यांनी देवळाबाहेर चप्पल काढली. तिथे पडलेला एक दगड त्यांनी उचलला आणि तो वर आलेला खिळा चांगला ठोकला. ते देवळात शिरले. विठोबा रखुमाईच्या ते मनोभावे पाया पडले. त्या दिवशी त्यांनी सगळ्यांच्या बरोबर सुरात सूर मिसळला, भजन म्हणली आणि जोरात टाळही वाजवले. ते भक्तिरसात न्हावून निघाले आणि त्यांचे विचार त्या तंद्रीत कुठे लोप पावले. मास्तराने शेवटचं भजन घेतलं. ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. भजन संपलं. मंडळी पांगली. शंकरराव रात्रीच्या अंधारात बाहेर पडले. गार वारं सुटलं होतं. कुठे पोरांनी शेकोटी पेटवली होती. वाळक्या फांद्यांच्या त्यामध्ये चटाचट जळण्याचा आवाज येत होता. आजूबाजूच्या घरातून कालवणाचे वास सुटले होते. त्यांनाही भूक लागली होती. घरची मंडळी जेवण्यासाठी वाट पाहत होती असतील त्यांच्या मनात आलं. मग ते प्रसन्न मनाने हसले. गळ्यातला मफलर त्यांनी सारखा केला. घराच्या दिशेने ते भराभर पाय उचलू लागले. आता चप्पलचा तो खिळा टोचत नव्हता की मनातला खुटखुटणारा तो आवाज. कशी वाटली स्टोरी ही नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.